Hello friends, welcome to my YouTube channel Total Live English. After the long gap, we are going to start again our chapter Subject Verb Agreement Part 4. In this session today, we are going to learn very important rule. See here. Every, each, either, neither are distributive adjective. After these adjectives, always use singular noun. So, singular verb is used. मित्रांनो, एव्हरी, इच, इदर, निदर ही डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर नाउनचाच वापर केला जातो. म्हणून त्या वाक्यामध्ये सिंग्युलर व्हर्ब हे वापरलं जातं. सी बाय एक्झाम्पल, इच स्टुडंट. सी, इच नंतर स्टुडंट हा सिंग्युलर नाउन वापरलेला आहे, म्हणून इथे इज हे सिंग्युलर व्हर्ब वापरलेला आहे. इच स्टुडंट इज वाईज. इन द नेक्स्ट एक्झाम्पल सी, एव्हरी ह्या विशेषणानंतर स्टुडंट हे सिंग्युलर नाउन आहे, म्हणून ह्या वाक्यामध्ये एव्हरी स्टुडंट इन द स्कूल वॉज प्रेझेंट. हे वॉज हे सिंग्युलर वर्ब या ठिकाणी आलं, कारण या ठिकाणी स्टुडंट हे सिंग्युलर नाउन आहे. फ्रेंड्स, नेक्स्ट रूल इज each of, every of, either of, neither of, and one of. After these, use plural noun. See here. Each of, every of, either of, neither of, and one of. यांच्यानंतर नेहमी अनेकवचनी नाम वापरलं जातं, प्लुरल नाउनचा वापर केला जातो. दो तरी सुद्धा द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज सिंग्युलर, सो सिंग्युलर वर्ब इज यूज्ड. ईदर ऑफ, नीदर ऑफ, एव्हरी ऑफ, वन ऑफ, अँड इच ऑफ यांच्यानंतर अनेकवचनी नाम वापरून सुद्धा वाक्याचा कर्ता हा एकवचनीच असतो, म्हणून एकवचनीच क्रियापद वापरलं जातं. सी बाय एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ टीचर. इथे बघा, वन ऑफ नंतर इथे फ्रेंड्स हा अनेकवचनी नाम वापरलेला आहे, तरी सुद्धा या वाक्याचा कर्ता हा एकवचनीच आहे, म्हणून इज हे एकवचनी क्रियापद या ठिकाणी वापरले. फ्रेंड्स, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. Press the bell icon to get new content. Thank you for watching.